नमस्कार. आम्ही आज विविध संघटनेकडनं आणि सगळ्या धर्मांकडनं एकत्र आलेलो आहोत. कसं आहे, देश वेगळ्या मुद्द्यांवर लढत असताना आणि सरकार युनिफॉर्मिटीच्या बिल्सवर एकत्र येत असताना, SIR नोंदणी होत असताना, लोकप्रतिनिधींनी एखाद्या धर्माला घेऊन अशा पोस्ट टाकणं, जसे आज प्रभाग क्रमांक 4 आणि माजी 5 आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे की हिंदू जागे व्हा. मुस्लिम धर्मांनी त्यांच्या मदरस्यांहून मस्जिदींहून बांग देऊन SIRची नोंदणी करता आहात, तुम्ही कधी जागे व्हाल. ह्या थोड्याशा चुकीचे मुद्दे होत आहेत. मुस्लिम धर्माच्यांनी पुढाकार घेऊन जर बांग दिलेली आहे तर आपणही पुढाकार घेऊन आपण जागरूकता फैलवू शकतो. आणि बांग काही फक्त मुस्लिम लोकांना ऐकू येत नाही, हिंदू लोकांना सुद्धा ऐकू येते. आपण काही कानात गोळे घातलेले नसतात त्यावेळेस. ही गोष्ट फक्त तेढ निर्माण करणे एवढी आहे. ज्यावेळेस वोट मागायला आलेले होते त्यावेळेस त्यांच्या प्रभागामध्ये 30 ते 35% मुस्लिम आहे. त्यांनी काही वेगळं घेऊन बोललेले नव्हते की तुम्ही आम्हाला वोट या मुद्द्यावर द्या म्हणून. त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीच्या वेळेस आणि अतिशय चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं. SIR हे देशाला एकत्र करण्यासाठी आहे. याचा वापर अजिबात कोणीही आणि कुठल्याही प्रकारे फूट पाडण्यासाठी घेऊ नये. आणि हा मुद्दा विष्णू भंगाळेंचा आहे का गटाचा, म्हणजे शिंदे गटांनी त्यांच्या हिशोबाने घेतलेला आहे, हे विष्णू भंगाळेंनी स्पष्ट करावे. हा आम्ही कलेक्टरला दिलेला आहे. हेच निवेदन आम्ही SP पण देणार आहोत. हे कुठल्याही धर्माकडनं किंवा एका संघटनेकडनं नसून सर्व धर्मीय आणि सर्व संघटनेकडनं आहे. विष्णू भंगाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ह्या प्रकारचे कुठलेही तेढ निर्माण करणारे पोस्ट परत येऊ नये. नाव तुमचं? पराग घनश्याम कोचुरे. आज या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये SIR की शासनाच्या वतीने महत्त्वाची ही यादी शुद्धीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया चालू आहे. आणि यासाठी प्रशासन किती त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे हेही आपण बघतो आहे. प्रत्येकाच्या घरी BLO असतील, संबंधित कर्मचारी असतील, हे त्या ठिकाणी येत आहेत आणि SIRची नोंदणी करून घेत आहे. या मागचा उद्देश एकच आहे की या मतदार याद्यांचं शुद्धीकरण व्हावं, हा शासनाचा मुख्य हेतू आहे. यामध्ये कुठल्याही जात, धर्म, पंथ, लिंग याचा कुठलाही प्रभाव याच्यामध्ये नाही आहे. प्रत्येकाला ही SIRची नोंदणी करणे अनिवार्य आहे. आणि कोणी वशिला याच्यात लावत असेल तरी तसं होणार नाही आहे, कारण की त्याला 2002चा पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे. परंतु असं असताना, सगळं हे कामकाज सुरळीत चालू असताना, जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर, प्रथम नागरिक राहिलेले, तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख, या जळगाव शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विष्णू रामदास भंगाळे यांनी एक प्रभाग क्रमांक 5 या व्हॉट्सअप ग्रुपवर अशी पोस्ट टाकली की हिंदूंनो, आपण केव्हा जागे व्हाल. आणि मुस्लिम लोकांकडून त्या ठिकाणी मस्जिद, मदरसा इत्यादीमधून याला बांग दिली जाते आहे आणि आपण असे नाही केले तर हिंदू खतरे में येईल. मला असं वाटतं विष्णू भंगाळे हे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी याचं भान ठेवावं. ज्या मुस्लिम मतदारांकडे तुम्ही नुकताच गेल्या 6 महिन्याला मतदान मागायला गेले, त्यांच्या जीवावर आपण निवडून आलात आणि आज अचानक आपले विचार बदलले, त्यांच्याबद्दल आपण विष पेरायला लागले. मला त्यांना विचारायचं आहे की विष्णू भंगाळे, हाच तुमचा खरा चेहरा आहे का? तुम्ही जातीयवादी आहात का? आणि ही भूमिका तुमची आहे की शिवसेना शिंदे गटाची आहे? मला त्यांना मी सांगणार आहे आणि प्रशासनाला देखील आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. जळगाव शहरातील आम्ही सध्या विविध रील्स बघतो आहेत. काही छोटे मोठे गुन्हेगार असतील, त्यांनी काही सोशल मीडियावर रील्स टाकले असतील, त्यांच्याकडनं त्या ठिकाणी माफीनामा होतो, गुन्हे दाखल होतात. त्याच पद्धतीनं अगदी या ठिकाणी आम्ही अगदी सलोख्याने जगत असताना आमच्या मनात कधीही पाप नाही, परंतु विष्णू भंगाळेंनी जाणीवपूर्वक 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे, हे पाप केलेलं आहे. यासाठी त्यांच्यावर प्रथमतः गुन्हा दाखल करून त्यांची सुद्धा ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन रील्स तयार करतं गुन्हेगारांची की आमच्याकडनं चुकून हे झालं, यापुढे हे पुन्हा घडणार नाही, त्याच पद्धतीने भंगाळेंची देखील ही क्लिप तयार करावी आणि त्यांनी संपूर्ण समाजाची जाहीर माफी मागावी, हेच मी या निमित्ताने सांगणार आहे.